उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा ठाणे येथील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। कर्मचाऱ्यांनी समिती प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 6व्या वेतन आयोगानुसार पूर्ण वेतन देण्यात यावे, तसेच 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच नोव्हेंबर 2025 पासून 20% महागाई भत्ता वाढ देण्याबाबत दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात कर्मचाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते, मात्र यावर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली। दरम्यान दिनांक 18 मार्च 2026 पासून कार्यालयीन वेळेत कर्मचारी वृंदाने समितीचा निषेध म्हणून बेमुदत काम बंद आंदोलन आणि उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या आंदोलनामुळे बाजार समितीतील दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कर्मचाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे आणि अद्याप अजून त्या आंदोलनाची दखल घेतली गेलेली नाहीये, असे देखील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। प्रशासन ह्याकडे कशी पावलं उचलते ह्याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। प्रतिनिधी तनया कुलकर्णी, बदलापूर न्यूज, उल्हासनगर।